पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे। पर्यावरण पूरक आणि तुलनेने स्वस्त असणाऱ्या सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 1 रुपये 10 पैशांची वाढ झाली आहे। 28 डिसेंबर पासून हे दर लागू करण्यात आले, त्यामुळे नव्या दरानुसार सीएनजी 89 रुपये किलोने मिळणार आहे। दरात वाढ झाल्याने वाहन चालकांनाही आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे। पुण्यात कोरेगाव भीमा शौर्य दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला वाहतुकीचे नियोजन करण्यात आले। संभाजीनगर, नाशिक तसंच मुंबईकडून येणारी वाहतूक 14 ते 15 किलोमीटर अलीकडेच थांबवण्यात किंवा वळवण्यात येणार आहे। मुंबईत वर्षाअखेरीस प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले। वाशिममध्ये अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। आजपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत, त्यामुळे वाशिम मार्गे उत्तर दक्षिण रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रात्री विशेष स्वच्छता मोहीम राबवली। रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत मोहीम राबवण्यात आली। धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पॉवर स्वीपिंग मशीनसह 200 कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली। पंढरपुरातील कुर्डुवाडीत एक भुयारी रेल्वे मार्ग करावा अशी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। नाशिकमधील वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला तोबा गर्दी झाली आहे। नाताळाच्या आणि नववर्षाच्या सुट्ट्या असल्याने भाविकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे। यासाठी मंदिर प्रशासनाकडूनही गर्दीचं योग्य नियोजन करण्यात आलंय। देवीचं मंदिर आजपासून 2 जानेवारीपर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुलं राहणार आहे। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमधील माळेगावच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। खंडोबाच्या दर्शनासाठी आणि पालखी मिरवणुकीत सामील होण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली। 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे। सांगलीच्या जतमधील यलम्मा देवीच्या यात्रेची मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे। 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात। तर पुढच्या वर्षी 15 ते 19 डिसेंबर दरम्यान यलम्मा देवीची यात्रा पार पडणार आहे। साताराच्या पुसेगावात श्री सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रथोत्सव सोहळा पार पडला। यावेळी सेवागिरी महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करून या रथोत्सवाला आज सुरुवात झाली। दरम्यान भाविकांकडून लाखो रुपये रथावर अर्पण करण्यात आले। हे पैसे विकास कामांसाठी वापरले जातात। शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी अगस्त्य फाउंडेशनकडून दुर्मिळ आणि आदिवासी भागांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं। या प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। चंद्रपुरात धनुजे कुणबी समाजाकडून कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मेळाव्यात हजेरी लावून उपक्रमाचं कौतुक केलं। मेळाव्यात समाज उपयोगी विविध उपक्रम राबवण्यात आले। यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या बैलाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला। नंदू नावाच्या बैलाचा औक्षण करत डीजे वाजवून फटाके फोडत मोठ्या धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला। यावेळी शेतकरी सहकुटुंब उपस्थित होते। सांगली शहरात सांगली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। मॅरेथॉनमध्ये 3000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले। शहरातील नेमिनाथनगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणीत 21वे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पार पडणार आहे। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। पहिल्या सत्रात उद्घाटन आणि दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साताऱ्यातील महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले। महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली। वेदनालेक इथं पर्यटक बोटिंगचा आनंद घेत आहेत। त्याचबरोबर घोडेसवारी स्ट्रॉबेरीची मजा देखील पर्यटक घेत आहेत। 31 डिसेंबरचे प्लॅन करून अनेक पर्यटक महाबळेश्वर यायला लागल्यानं ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं नाशिकमध्ये वळू लागली। नाताळपासूनच सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं, वायनरी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली। रामकुंड परिसर भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेला। पर्यटन आणि तीर्थटन असा दुहेरी योग साधण्यासाठी राज्यभरातून पर्यटक नाशिकमध्ये येत आहेत। पुण्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील गड किल्ल्यांवर पर्यटक पर्यटनासाठी येतात, त्यामुळे किल्ल्यांवर स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलं।
माथेरानच्या घाट रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे। शेकडो पर्यटक या वाहतूक कोंडीत अडकलेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानमध्ये गर्दी केली आहे। माथेरानमध्ये गाड्यांची संख्या वाढली आहे, त्यात घाट रस्त्यावरील अरुंद वाट यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडल्यानं पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडलंय। 31st आणि नववर्ष स्वागताचे वेध सर्वांनाच लागलेत। नववर्ष स्वागताचं सेलिब्रेशन करायला पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली आहे। पर्यटकांच्या वर्दळीमुळे हॉटेल व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले। रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये तोबा गर्दी झाली आहे। पर्यटनासोबत देवदर्शनासाठी पर्यटकांची रीघ लागली आहे। भाविकांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येते। तर पर्यटकांच्या आगमनानं स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।